150 वर्ष गुलामगिरीच्या पाशस्त्र जगल्यानंतर या भारत मातेला अन्यायाच्या बेड्यामधनं पार करण्यासाठी लाखो भारत मातेचे पुत्र जन्मास आले. मग एकच आवाज उठायला लागला, अरे उठो हिंद के वीर सपूतो, माने तुम्हें पुकारा है. सळसळणाऱ्या रक्ताचे तरुण म्हणू लागले, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है कितना जोर बाजू कातिल में है. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या खंजिरीमधनं शब्द आले, अरे अग्नी भडकला युद्धाचा आणि तू आळशी होऊन बसे. अरे तरुण असून रक्त नवसळे नवजवान तुझं मनाव कसे. अरे लाव छातीला माती उभा हो, सैन्यामध्ये भरती व्हाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. अरे मेलास तर शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, आणि जिंकलास तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती. अरे उठा उठा रे श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो, पंडितांनो, सुशिक्षितांनो, साधूजनांनो, हा काली क्रांतीची अनेक वेदना सहन करून या देशासाठी तमाम महापुरुषांनी बलिदान दिलं आणि हा देश आझाद करून दिलाय. आणि आघात करण्याचं काम तुम्हा सर्व भारतीयांवरती सोपवलं. आज या स्वतंत्र दिनी या देशातील प्रत्येक तरुणांनी त्या महान थोर पुरुषांचा आदर्श घेतला पाहिजे. पण नेमकं आज आमच्या देशाची नेमकी परिस्थिती काय झाली. आज ज्या तरुणाचे पाय ग्रंथालयाच्या वाटेला जायला हवे होते, त्याच तरुणाचे पाय कुठेतरी बिअर बारच्या वाटेला जाताना आम्हा तुम्हाला दिसतात. ज्या तरुणाच्या हातामध्ये तुकाराम गाथा शिवचरित्र अभ्यासाचं साहित्य असायला हवं होतं, त्याच तरुणाच्या हातामध्ये कुठेतरी बिअर बारच्या बाटल्या आम्ही तुम्ही बघायला लागतो. मुळात आज आमच्या देशाची नेमकी परिस्थिती काय झाली. आज गल्ली दिल्ली एक झाली, बाई बाटली समोर आली. सीता ज्यांची सती होती त्यांनीच मुन्नी बदनाम केली, तरीही संस्कृतीच्या डोळ्यातले खरे अश्रू गळले नाहीत. भारत माझा देश कसा हेच मला कळलं नाही, हेच मला कळलं नाही. ही परिस्थिती आमच्या देशाची झालेली आहे. मुळात हाय या देशात खूप झाली माणसं, पण रंक आणि रावणाची रूप झाली माणसं. हक्क मागण्या पेटल्या होत्या मशाली. ही परिस्थिती खऱ्या अर्थानं आमच्या देशात झालेली आम्हाला दिसते. पण मात्र इथल्या तमाम तरुण पोरांनी तो रामप्रसाद बिस्मिल लक्षात ठेवला पाहिजे की ज्या वेळेला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रामप्रसाद बिस्मिल याला पकडलं आणि रामप्रसाद बिस्मिलच्या अंगावरती अनगिनत घाव झाले, आणि तशा परिस्थितीत तो ब्रिटिश रामप्रसाद बिस्मिल यांना विचारतोय की बिस्मिल बिस्मिल अब तो बता दे तेरे देश के क्रांतिवीर कहां रहते हैं, तेरे अंग पे अनगिनत घाव हो चुके. त्याही परिस्थितीमध्ये बिस्मिलने उत्तर दिलं होतं. रामप्रसाद बिस्मिल यांनी काय उत्तर दिलं, अरे मत पूछ, अरे मत पूछ मेरे देश के वीर कहां रहते हैं, मेरे देश के लाल कहां रहते हैं, वो तो हर हिंदुस्तानियों के सीने में रहते हैं. हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे हैं, हम पागल ही अच्छे हैं. या देशासाठी बलिदान केलेला रामप्रसाद बिस्मिल इथल्या तमाम तरुणांनी लक्षात ठेवला पाहिजे. ज्या वयामध्ये एखादा बाप एखाद्या तरुण पोराला म्हणतो की भगत आता तुझं लग्नाचं वय झालेलं आहे, तू लग्न करून घे, त्यावेळेला स्वतःच्या बापाला बाबा जोपर्यंत हा भारत देश आझाद होणार नाही तोपर्यंत हा भगत लग्न करणार नाही. तो भगतसिंग इथल्या तमाम तरुणांचा आदर्श असला पाहिजे. आमचे फिल्म स्टार किंवा अनेक काही लोक आदर्श असतील, पण मात्र इथल्या तमाम तरुण पोरांनी ते भगतसिंग सुद्धा आदर्श ठेवलेच पाहिजे. आणि इथल्या तमाम या देशामध्ये तमाम माता भगिनींनी त्या भगतसिंगांच्या आईंना सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की एखादी आई आपला तरुण पोरगा देशासाठी बलिदानाला जातोय आणि भगतसिंग आपल्या आईला विचारतात की माँ मैं जा रहा हूं इसलिए तेरे आंख में आंसू है क्या. त्यावेळेला भगतसिंगाच्या आईने दिलेलं उत्तर खूप मार्मिक होतं. भगतसिंगाची आई काय उत्तरतात कि बेटा नहीं रे बेटा, तू जा रहा है इसलिए मैं नहीं रो रही हूं, मैं तो मेरे कोक पे रो रही हूं. मुझे और भगत सिंह होते तो मैं अपने देश के लिए अपने माँ के लिए निछावर कर देती. हो इतका त्याग त्या माय माऊलीचा आहे. त्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत. आणि जो महान थोर पुरुषांनी हा देश आझाद करून दिलेला आहे तो आघात करण्याचं काम तुम्हा सर्व भारतीयांवरती सोपवलेलं आहे. आणि ह्या गोष्टी आम्ही भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त लक्षात घेतल्या पाहिजे. आपण सर्वांना पुनश्च 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय आणि इथंच माझं बोलणं थांबवतो.